हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आज मनसेची महत्त्वाची बैठक पार पडणार। राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसे नेत्यांची पहिलीच बैठक। नकली शिवसेना असायला ती तुमची डिग्री आहे का? मोदींच्या नकली शिवसेनेच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। बाळासाहेबांचा फोन गेला की दिल्लीतली लोक चळाचळा कापायची, आता दिल्लीचा फोन आला की मिंदेंची दाढी चळाचळा कापते। उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा। महाराष्ट्रामध्ये मोदींचं नाणं चालणार नाही, पवार ठाकरेंचं नाणं वाजणार। उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा, तर फक्त माझं नाणं चालणार ही ठाकरेंची अहंकारी भाषा। भाजपच्या बावनकुळेंचं प्रत्युत्तर। मी 2.5 वर्षातली कामं सांगतो, मोदींनी 10 वर्षातली कामं सांगावीत, ठाकरेंचं मोदींना आव्हान। तर आमच्या प्रवक्त्यांसमोर सांगायला ठाकरेंकडे 10 कामंही नाहीत, फडणवीसांचं प्रत्युत्तर। सभेनंतर ठाकरेंचा बोईसर ते वांद्रेपर्यंत लोकलनं प्रवास, तर लोकलमध्ये मुंबईकरांशी चर्चा केली असती तर मोदी की गॅरंटी नाण्याचा खणखणीत आवाज ऐकू आला असता। बावनकुळेंचा ठाकरेंना टोला। धैर्यशील मोहिते उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार। शरद पवारांच्या उपस्थितीत अकलूजमध्ये पक्षप्रवेश होणार। माढ्यात शरद पवार गटाचे अभय जगताप बंडाच्या तयारीत। मोहिते पाटलांच्या नावाची चर्चा सुरू असल्याने अभय जगताप नाराज। अभय जगताप माढ्यातून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत। चुनाभट्टीतील महायुतीच्या मेळाव्याला पूनम महाजनांची अनुपस्थिती। सलग दुसऱ्या मेळाव्याला पूनम महाजन गैरहजर। आशिष शेलार यांची मेळाव्यात हजेरी। भाजपकडून उत्तर मध्य मुंबईसाठी उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी। पूनम महाजन यांच्या जागी निकम यांच्या नावाची चाचपणी। शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिमसाठी रवींद्र वायकरांची उमेदवारी निश्चित, 2 दिवसात अधिकृत घोषणा होणार। शिंदे गटाच्या भावना गवळी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार। वाशिम यवतमाळच्या उमेदवारीवरून गवळी नाराज। माझी आणि भावना गवळींची भेट झाली आहे, भावना गवळी प्रचारात सामील होतील, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना काँग्रेसमध्ये किंमत नाही, 10 दिवस दिल्लीत थांबूनही वडेट्टीवार मुलीसाठी तिकीट आणू शकले नाहीत। मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची वडेट्टीवारांवर टीका। आज भंडाऱ्यामध्ये राहुल गांधींची प्रचार सभा। काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळेंच्या प्रचारासाठी राहुल गांधींची सभा। पावसाच्या खंडामुळे तुरीचं उत्पन्न घटलं। तूर उत्पन्न घटल्यामुळे तुरीच्या दरात वाढ। परभणीत तुरीला प्रति क्विंटल 11,500 रुपयांचा दर। डाळींचे भाव कडाडले। तूर डाळ 15 रुपये तर मूग डाळ 10 रुपयांनी महाग। तूर डाळींचे दर 140 रुपये प्रति किलो। राज्यात 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। 13 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। लखनौचा विजय रथ दिल्लीनं रोखला। दिल्लीचा लखनौवर 6 विकेटने विजय। कुलदीप यादवची दमदार गोलंदाजी तर रिषभ पंतची 41 धावांची खेळी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।